जर तुमच्या चष्म्याचा नंबर वाढत असेल, डोळ्यांची आग होत असेल, डोळे लाल होत असतील, खाजवत असतील, कोरडे होत असतील, डोळ्यातून पाणी येत असेल, तर वेळीच सावध व्हा, कारण याने डोळे कायमचे डॅमेज होऊ शकतात. पण निसर्गाने एक असा चमत्कारी पदार्थ बनवलाय जो डोळ्यांच्या सर्व त्रासांवर अमृत असतो. फक्त काही दिवस याला वापरल्याने खात्रीने डोळ्यांचे सर्व त्रास कमी होतात, दृष्टीचे दोष दूर होतात. डोळ्यांच्या त्रासांमध्ये अनेक जण डोळे चोळतात, पण ही सवय डोळ्यांच्या नसांना डॅमेज करते. पण आज आपण बघत असलेल्या पदार्थांच्या योग्य वापराने डोळ्यांच्या नसांना ताकद मिळते, डोळ्यांचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, चष्म्याचा नंबरही कमी होतो. डोळ्यांच्या त्रासांमध्ये अनेकदा सांगितलं जातं की मोतीबिंदू झालाय, चष्म्याचा नंबर वाढलाय, लेन्स टाकाव्या लागतील, ऑपरेशन करावं लागेल. पण आजचा पदार्थ योग्य पद्धतीने एकदा वापरून बघा, काही दिवसातच डोळ्यांना नवजीवन मिळेल. आणि डोळ्यासाठी नैसर्गिक वरदान असलेला हा पदार्थ म्हणजे द्राक्ष. द्राक्षाने तर शुगर वाढेल. बरोबर आहे. द्राक्ष गोड असतात आणि गोड म्हणलं की अनेकांच्या कपाळावर आठे पडतील. पण आनंदाची गोष्ट म्हणजे डोळ्यांचे त्रास बरे करायला द्राक्ष खायची नसतात, तर द्राक्षांचा एका विशिष्ट पद्धतीने अर्क बनवायचा असतो. या विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या द्राक्षाच्या अर्कातील ल्युटिन आणि झिअन्थिन हे घटक डोळ्यांच्या रेटिनाला पोषण देतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षांचा अर्क काढण्याची तीच प्राचीन आयुर्वेदिक पद्धत बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. जीवन ऊर्जामध्ये मी तुमचं स्वागत करतो. जीवन ऊर्जाने गेल्या 16 वर्षात गुडघा आणि मणक्यांच्या गंभीर आजाराने त्रासलेल्या हजारो रुग्णांना पुन्हा वेदनामुक्त जीवन दिलं आहे. योग्य पद्धतीने बनवलेल्या द्राक्षाचा अर्क डोळ्यातील ओलावा टिकवून ठेवतो आणि डिहायड्रेशन पासून डोळ्यांचं रक्षण करतो, ज्यामुळे ड्राय आय सिंड्रोम सारखे त्रास सुरुवातीच्या स्टेजलाच बरे होतात. अनेक जण डोळ्यांसाठी मेडिकलमधून आय ड्रॉप घेतात, पण त्याने कालांतराने डोळ्यात जळजळ, लालसरपणा आणि डोळ्यातून पाणी येणे हे त्रास वाढतात. आपले डोळे काचेच्या खिडकीसारखे असतात. खिडकी आतून जेवढी स्वच्छ असणार तेवढंच बाहेरचं दृश्य स्पष्ट दिसणार, पण त्या उलट काच मळल्यावर बाहेरचं दृश्यही अस्पष्ट होणार. त्याच पद्धतीने डोळ्यांची योग्य काळजी न घेतल्याने कालांतराने दृष्टी अधू होते. पण द्राक्षामध्ये असलेले फ्लेवोनाइड्स आणि पॉलिफिनॉल्स हे घटक मोतीबिंदू, ड्राय आय आणि उतार वयात येणाऱ्या दृष्टीच्या समस्यांपासून संरक्षण देतात. उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे त्रास जास्त वाढतात. मोबाईल आणि लॅपटॉपमुळे डोळ्यांचे स्नायू थकतात. आधुनिक भाषेत डोळ्यांच्या या त्रासांना डिजिटल आय सिंड्रोम म्हणतात. यामध्ये स्क्रीनकडे जास्त वेळ एकटक पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि डोक्यामध्ये वेदना होऊ शकतात. या सर्व त्रासांवर आजच्या व्हिडिओमधला द्राक्षांचा आयुर्वेदिक अर्क तर रामबाण असतोच, पण द्राक्षांना वाळवून बनलेला मनुकाही या त्रासांमध्ये मोठा फायदा देतो. सकाळी उपाशी पोटी रात्रभर भिजवलेले 10 मनुके चावून खाल्ल्याने काही दिवसातच डोळ्यांमध्ये टॉक्सिन्स बाहेर पडतात, उष्णता कमी होऊन डोळे थंड होतात. आयुर्वेदानुसार तर डोळ्यांचे त्रास हे शरीरात पित्तदोष वाढल्याने होत असतात व वाढलेल्या पित्तदोषावर सुद्धा मनुका हा रामबाण असतो. आता आपण जाणून घेऊ तो प्राचीन आयुर्वेदिक फॉर्म्युला जो आपल्या डोळ्यांना संजीवनी देईल. पण त्याआधी जर तुमच्या गुडघ्याचं सिव्हिअर डिजनरेशन झालं असेल, नी रिप्लेसमेंट शिवाय पर्यायच नाही असं सांगितलं गेलं असेल, तर एकदा जीवन ऊर्जेचा अनुभव घ्या. आज गुडघ्याच्या वेदनेने अनेक जण त्रासले आहेत. अभ्यासानुसार 39% पेशंटचे ऑपरेशन करून पण पुन्हा गुडघे दुखतात. पण जीवन ऊर्जात आपल्याच शरीरातील हिलिंग फॅक्टरच्या द्वारे गुडघ्याच्या डिजनरेशन मध्ये मोठा फायदा पोहोचवला जातो. या ट्रीटमेंटवर झालेल्या प्रत्येक रिसर्चमधून याचे गुडघ्यावर होणारे सकारात्मक परिणामच समोर आले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी फक्त श्रीमंतांना परवडणारी ही ट्रीटमेंट आज जीवन ऊर्जाने सर्वांच्या आवेगात आणली आहे. त्यामुळे गुडघेदुखी गंभीर असेल तर आजच जीवन ऊर्जातील तज्ज्ञ डॉक्टरांना नक्की संपर्क करा. आता आपण पुन्हा व्हिडिओकडे वळूया. 21व्या शतकात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एका वाईट सवयीने घेरला आहे आणि ती सवय म्हणजे हाय स्क्रीन टाईम, जिने डोळ्याचं प्रचंड नुकसान होतं. मागील 10 वर्षात चष्मा घालणाऱ्यांची संख्या 4 पटीने वाढली आहे आणि याला 100% कारणीभूत आहे मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप. आता आपण मोबाईल सोडून जुन्या काळात तर नाही जाऊ शकत, पण स्क्रीन समोर बसल्यानंतर अर्धा तासानंतर दोन्ही हात एकमेकांना घासून डोळ्यांना लावणे, डोळे उघडझाप करणे, दिवसभरात 4-5 वेळा डोळ्यांवर पाणी मारणे या सवयीने डोळ्यांवर पडणाऱ्या स्क्रीनच्या वाईट परिणामांपासून संरक्षण मिळते. आणि आता वेळ आली आहे द्राक्षांचा डोळ्यांसाठीचा रामबाण अर्क समजून घ्यायची. जर योग्य पद्धतीने हा अर्क बनवला गेला तर डोळ्यांसाठी तो अमृतापेक्षा कमी नसणार आहे.
आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपासूनच या पद्धतीने बनवलेल्या या अर्काचं श्रेष्ठत्व सांगितलं आहे आणि आज आपण हा अर्क कसा बनवायचा आणि कसा वापरायचा हे बारकाईने बघणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे कलईचं पातेलं. कलई म्हणजे पितळ किंवा तांब्याच्या पातेल्याला आतल्या बाजूने कथीलचं अतिशय पातळ थर देऊन तयार केलेलं सुरक्षित आवरण असतं. हे आवरण पातेल्याला नॉन रिएक्टिव्ह बनवतं. यामुळे द्राक्षातलं आम्ल हानिकारक संयुगे तयार करू शकत नाहीत. कलईची प्रक्रिया हजारो वर्षांपासून आम्लयुक्त अन्न सुरक्षितपणे शिजवण्यासाठी वापरली जाते. द्राक्ष ही काही प्रमाणात आंबट असतात, त्याच्यामुळे त्याच्यातील आम्ल पातेल्याशी रिएक्ट करू शकतं. म्हणून हा उपाय बनवताना कंपल्सरी कलई असलेलं पातेलच वापरायचं आहे. कलईमुळे द्राक्षाची चव आणि पोषक तत्व सुरक्षितरित्या लॉंग टर्म टिकून राहतात. हा उपाय बनवण्यासाठी सर्वात आधी मार्केटमधून 100 ग्रॅम गोड द्राक्ष घेऊन या. घडापासून द्राक्षांना वेगळं करा. स्टेप 1, सर्व द्राक्षांना 5 मिनिट बेकिंग पावडर असलेल्या पाण्यामध्ये भिजवा, ज्यामुळे त्याच्यातील विषारी घटक निघून जातील. स्टेप 2, द्राक्षांना मिक्सरच्या भांड्यात टाका आणि 2 मिनिट फिरवून द्राक्षांची पेस्ट तयार करा. स्टेप 3, त्यानंतर ही पेस्ट सुती कापडात टाका आणि कापड पिळून द्राक्षाचा रस वेगळा करून घ्या. स्टेप 4, कलईचं पातेलं गॅसवर ठेवा आणि त्यात मगाशी वेगळा केलेला द्राक्षाचा रस टाका. स्टेप 6, मंद आचेवर 10 ते 15 मिनिट घट्ट होईपर्यंत रस उकळू द्या. स्टेप 7, उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि या मिश्रणामध्ये 1 चमचा मध टाका आणि आता रस थंड होऊ द्या. थोड्या वेळात द्राक्षाचा घट्ट रस तयार झाला असेल. हा रस जगातल्या कुठल्याही आय ड्रॉपपेक्षा डोळ्यांसाठी जास्त इफेक्टिव्ह असतो. हा रस शिजल्यावर एखादा जेलीसारखा किंवा जॅमसारखा घट्ट होतो. आता याला काचेच्या कोरड्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि रोज रात्री झोपण्याआधी हात स्वच्छ धुवायचे आहेत. बोटावर हा थोडा रस घ्यायचा आहे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये थोडा थोडा टाकायचा आहे. द्राक्षाचा रस गार होताना त्याच्यामध्ये मध टाकल्यामुळे याच्यात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि बनलेला उपाय जास्त दिवस सुरक्षित राहतो. आता हा तयार झालेला द्राक्षांचा घट्ट रस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. याला बाहेर ठेवल्यास 4 दिवसांपर्यंत हा चांगला राहू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास 15 दिवसांपर्यंत हा टिकतो. बाहेर ठेवल्यास याला 4 दिवसांच्या आतच संपवा आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास 15 दिवसांच्या आतच याला वापरा. त्याच्यानंतर याच्यात सूक्ष्मजीवांची वाढ चालू होते. म्हणून सांगितल्यापेक्षा जास्त दिवस झाल्यावर हा उपाय वापरायचा नाहीये. तर पुन्हा आपल्याला नवीन द्राक्षांपासून पुन्हा हा नवीन घट्ट रस तयार करायचा आहे. माणसाचे डोळे फॅट टिश्यू पासून बनलेले असतात व आज आपण तयार केलेला उपाय म्हणजे द्राक्षांपासून एक्स्ट्रॅक्ट केलेल्या फॅट्सच असतात. हा उपाय डोळ्यांमध्ये गेल्या गेल्या डोळ्यांना थंडावा देतो, डोळ्यांच्या फॅट टिश्यूंना रिपेअर करतो, दीर्घकाळासाठी डोळ्यांमधला ओलावा टिकवून ठेवतो. हा उपाय करताना एक नियम लक्षात ठेवा की डोळ्यात ही जेली टाकल्यानंतर डोळे उघडझाप करायचे नसतात. हा उपाय वापरल्यावर आपल्याला कमीत कमी 5 ते 6 तास डोळे बंद करून झोपायचं असतं. त्यामुळे ज्या वेळेस आपण झोपणार आहोत त्यावेळेसच हा उपाय करा, ज्याने डोळे उघडझाप करायचा प्रश्नच येणार नाही. मित्रांनो, या आयुर्वेदिक उपायाने डोळ्यांचे कोणतेही त्रास आटोक्यात येऊ शकतात. नियमितपणे हा उपाय केल्याने डोळ्यांमध्ये नवीन तेज येते आणि काही व्यक्तींमध्ये तर चष्म्याचा नंबर सुद्धा रिव्हर्स होऊ शकतो. अनेक व्यक्तींना उतारवयात डोळ्यांचे गंभीर त्रास होतात. योग्य मार्गदर्शन नसल्याने डोळ्यांची दृष्टी कालांतराने कायमची अधू होऊ शकते. जर योग्य वेळी व्हिडिओमधले उपाय केले तर अनेक व्यक्तींच्या डोळ्यांना एक नवीन प्रकाश मिळेल. तुम्ही करून बघा. 15 दिवसात एवढा फायदा होईल की तुम्ही विचाराल की हा उपाय मला आधी का नाही सांगितला. आणि जर तुम्हाला सांगितलेला उपाय फायदेशीर वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. त्याचबरोबर जर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लिप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्याचे कॉम्प्लिकेटेड त्रास झाले असतील तर एकदा तरी पुणे इथल्या जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेल्या प्रभावी नैसर्गिक उपचारांची नक्की माहिती घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो व्यक्तींच्या जीवनामध्ये जीवन ऊर्जाचा मोठा फायदा झाला आहे. स्क्रीनवर तुम्हाला अनेक आनंदी पेशंटचे फोटो दिसत असतील. जर योग्य वेळी तुम्ही जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्या आयुष्यातही पुन्हा नवीन आनंद येईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.